नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित असाल, आपापल्या घरी सुरक्षित असाल आणि एकदम जोमामध्ये आपला आपला अभ्यास करत असाल. तर मित्रांनो, काल संध्याकाळी साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान मला एक ज्युनियरचा फोन आला आणि त्याने सांगितलं की सर एक आपल्या ॲग्री एम-पी-एस-सीमध्ये काहीतरी मोठे चेंजेस होणार आहेत, असं काहीतरी नोटिफिकेशन आले, तुम्ही पाहिले का? आणि ते ऑथेंटिक आहे का फेक आहे असं तो विचारत होता. आणि मग तोपर्यंत मी पाहिलेलं नव्हतं, पण नंतर मग मी त्याचा फोन ठेवल्याच्या नंतर पाहिलं तर WhatsAppवर सगळ्या ॲग्रीच्या ग्रुपमध्ये एकच नोटिफिकेशन, ॲग्रीच्या सगळ्या मित्रांचे स्टेटस बदलून ते नोटिफिकेशनचे स्क्रीनशॉट लागले होते. तर असा काहीसा आपल्या ॲग्री एम-पी-एस-सीमध्ये मोठा बदल झालेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. काही वेळाने ज्या जुन्या विद्यार्थ्यांचे पण फोन आले रावेच्या, की सर आम्ही आता एम-पी-एस-सी करणारच होतो, आम्हाला एम-पी-एस-सीमधलं जास्त काही माहीत नाही, पण आता ॲग्री एम-पी-एस-सीमध्ये काहीतरी बदल झाला म्हणताय, तर नेमकं काय बदल झाला आहे? आम्ही करायचं का नाही करायचं? ॲड येणार आहे का नाही येणार आहे का? नेमकं आम्ही अभ्यास कशाचा करायचा आहे? तर ह्या सगळ्या बऱ्याच कन्फ्युजनच्या त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत देत मी असा विचार केला की एक व्हिडिओज बनवावा आणि सगळे कन्फ्युजन शक्य तेवढे दूर करावे. तर मित्रांनो, त्याकरिता हा व्हिडिओ मी बनवतोय आणि त्यामुळं आजच्या व्हिडिओचं टायटल किंवा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे चेंजेस इन ॲग्री एम-पी-एस-सी अँड फॉरेस्ट्री प्रिलिम्स. ॲग्री एम-पी-एस-सी आणि फॉरेस्ट्री प्रिलिम्समध्ये काय काय नेमके बदल झालेले आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतील, डिसॲडव्हान्टेजेस काय असतील, त्याचा फायदा काय होईल काय नाही, हे सगळं आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, आपल्या ए फॉर ॲग्रिकॉस यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलच्या कनेक्शनमध्ये नेहमी राहा. या यूट्यूब चॅनलवर आपण MCR, AFO किंवा NSC ज्या काही ॲग्रिकल्चरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या सगळ्यांसाठी कंटेंट अपलोड करत असतो. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून कनेक्ट राहा या यूट्यूब चॅनलला. बाय द वे, माय नेम इज सचिन वाघमारे आणि माझं MSc ॲग्री नेट झालेलं आहे MPKV राहुरीमधनं. ठीक आहे मित्रांनो, तर ही साधारणतः असं होतं प्रसिद्धीपत्रक कालचं, हे बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल व्हॉट्सअपला किंवा ओरिजिनली वेबसाईटवर पण. तर mpsc.gov.in या ऑथेंटिक साईटवर हे अवेलेबल आहे, त्यामुळे एकदम ऑथेंटिक आहे. हे फेक आहे का वगैरे असा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, 18 डिसेंबर 2020ला हे रिलीज झालेलं आहे आणि रिलीजचा त्याचा प्रेस रिलीजचा जो नंबर आहे तो पण इथं अवेलेबल आहे. ठीक आहे. सब्जेक्ट काय होता या प्रसिद्धीपत्रकाचा? तर रिगार्डिंग चेंजेस इन एक्झाम पॅटर्न ऑफ महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर ही जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची, ॲग्री डिपार्टमेंटची आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची जी काही एक्झाम होते त्याच्या पॅटर्नमध्ये थोडाफार चेंज केला जातो आहे, अशा प्रकारचा हा सब्जेक्ट होता. तर मित्रांनो, काय बदल झालेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की नेमकं आधी काय होतं, त्यानंतरच काय चेंजेस झाले हे आपल्याला कळेल. तर मित्रांनो, जी ओल्ड सिस्टीम होती, जी कालपर्यंत किंवा गेल्या वर्षीपर्यंत होती, त्यामध्ये काय होतं, MPSC तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे एक्झाम्स घेतं आणि तर त्या अंतर्गतच टेक्निकल एक्झाम्स म्हणजे काय टेक्निकल डिपार्टमेंट आहेत, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जे आहे, त्या अंतर्गत जे काही रिक्वायरमेंट लागतात त्या सगळ्या रिक्वायरमेंट हे विविध मंत्रालय किंवा हे MPSCला देत असतात आणि त्यानुसार MPSC एक्झाम कंडक्ट करते आणि त्या लोकांची निवड यादी करून पुन्हा त्या मंत्रालयांना रिकमेंड करते. ठीक आहे. तर असं साधारणसं हे वर्क चालतं. गेल्या वर्षीपर्यंत असं व्हायचं की ॲग्रिकल्चर सर्व्हिसेससाठी जर रिक्वायरमेंट आली तर ती एक्झाम सेपरेट घेतली जायची, त्याच्यात प्रिलिम्स व्हायची, मेन्स व्हायची आणि इंटरव्ह्यू व्हायचा. ठीक आहे. इंटरव्ह्यू सगळ्यांना कॉमन आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण जर काही रिक्वायरमेंट आली तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची वेगळी ॲडव्हर्टाइजमेंट यायची, त्याची प्रिलिम्स व्हायची, मेन्स व्हायची आणि इंटरव्ह्यू व्हायचा. त्यानंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटलाही सेम, जर रिक्वायरमेंट असेल तर ॲडव्हर्टाईज यायची, त्याची प्रिलिम्स व्हायची, मेन्स व्हायची आणि इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन व्हायचे मुलांचे. तर या अंतर्गत ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 या सगळ्या प्रकारचे पदभरती जी आहे ही MPSCच करायची, या वेगवेगळ्या एक्झाम्स घेऊन. जशा जशा रिक्वायरमेंट येतील तसं त्या एक्झाम कंडक्ट केल्या जायच्या. पण या सगळ्यांमध्ये प्रिलिमचा जो सिलेबस आहे तो ऑलमोस्ट कॉमन होता, म्हणजे पूर्णतः जरी नसला तरी 70-80% हा कॉमनच सिलेबस होता. त्यामुळं MPSCने असा विचार केला की ह्या 3 वेगवेगळ्या एक्झाम घेईपर्यंत आपण एकच जर एक्झाम घेतली तर काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी हा कालचा जो निर्णय आहे किंवा प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये हे नमूद केले की MPSC इथून पुढे म्हणजे 2021च्या पुढे ज्या काय ॲड येतील त्यामध्ये टेक्निकल डिपार्टमेंटच्या म्हणजे ॲग्रिकल्चरच्या, फॉरेस्ट्रीच्या आणि इंजिनिअरिंगच्या ज्या काही जागा येतील त्यांच्यासाठी एक कंबाईन प्रिलिम ठेवणार आहे. ठीक आहे. म्हणजे जी काही एक्झाम होणार आहे त्यात प्रिलिम फक्त कंबाईन असणार आहे. ठीक आहे. प्रिलिम एक्झाम हे फक्त कंबाईन असणार आहे. बाकी मेन्स ही वेगवेगळी असणार आहे. त्या विद्यार्थ्याच्या
इच्छेवर असणार आहे की त्याला ॲग्रीची द्यायची आहे का फॉरेस्ट्रीची द्यायची आहे का इंजिनिअरिंगची द्यायची आहे का ॲग्री फॉरेस्ट्री दोघांची द्यायची का ॲग्री फॉरेस्ट्री इंजिनिअरिंग तिघांची द्यायची. हे इट डिपेंड्स ऑन डिझायरेबिलिटी ऑफ दॅट स्टुडंट. त्या विद्यार्थ्याला नेमकी कुठली एक्झाम द्यायची ही त्याची इट्स हिज ओन कॉल. ठीक आहे. तर फक्त चेंजेस एवढाच आहे की प्रिलिमची जी एक्झाम आहे ती फक्त कंबाईन होणार आहे, बाकी मेन्स या सेपरेट होणार आहे. सो इट इज सच अ स्मॉल इश्यू. असं काही खूप मोठा बदल नाही आहे, पण आहे कन्सिडरेबल बदल आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी ऑब्व्हियसली जे काही क्लास 1 क्लास 2ची जी काही पदभरती होणार आहे तिन्ही डिपार्टमेंटसाठी ती सगळी या एका कंबाईंड टेक्निकल प्रिलिमच्या अंतर्गत जाईल. आता याला कंबाईंड टेक्निकल प्रिलिम एक्झामच म्हणायचं का किंवा याचं काही दुसरं नाव आहे का, तर असं काही दिलेलं नाही त्यांनी. तर नेक्स्ट आपण बघूया की या बदलामुळं म्हणजे ही प्रिलिम वेगळी झाली आणि प्रिलिम जी कंबाईन झाली त्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही डाऊट्स आले किंवा काही क्वेश्चन्स आले. तर त्यामध्ये जेवढे काही क्वेश्चन मला एकदम फ्रिक्वेंटली आस्क वाटले नेहमी विचारण्यासारखे, त्यातले काही क्वेश्चन मी इथं टाईप केलेत बघा. तर मित्रांनो, बऱ्याच जणांनी विचारले की हे फर्स्ट टाईम होतं का, तर बिलकुल नाही. याच्या आधी PSI, STI आणि असिस्टंट, ठीक आहे, यांच्यासाठी वेगळी एक्झाम व्हायची ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षापूर्वी, 2015च्या आधी. त्यानंतर त्यावेळी सुद्धा MPSCला असं वाटलं की आपल्यावर वर्कलोड खूप जास्त होतोय आणि प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळी प्रिलिम घ्यायची, पुन्हा त्यांची मेन्स घ्यायची, पुन्हा दुसऱ्या एक्झामसाठी प्रिलिम पुन्हा मेन्स, हे सगळं नियोजन करायचं. त्यासाठी मग भरपूर खर्च पण MPSCचा वाढत होता, भरपूर एनर्जी पण वेस्टेज जात होती आणि ऑलमोस्ट सिलेबस तर सेमच होता आणि सगळेच मुलं या सगळ्या एक्झाम देतातच. त्यामुळे MPSCनं असं केलं की PSI, STI आणि असिस्टंट या तिघांचीही प्रिलिम कंबाईन ठेवली. जसे की आत्ता आपली ॲग्री, फॉरेस्ट्री आणि इंजिनिअरिंगची ठेवली, तशी PSI, STI आणि असिस्टंटची प्रिलिम कंबाईन ठेवली आणि मेन्स ज्या विद्यार्थ्याला जशी मेन्स द्यायची आहे तो तशी मेन्स देऊ शकतो. जर कोणाला फक्त PSIची द्यायची तर PSIची देऊ शकतो, कोणाला तिन्ही द्यायच्यात PSI, STI, असिस्टंट तो तिन्ही देऊ शकतो. तर मागच्या 3 वर्षापासून जवळपास हा पॅटर्न चालू आहे. तर ही जी कंबाईंड प्रिलिम करायची जी पद्धत आहे ही या आधी एकदा केलेली आहे MPSC आणि ती भरपूर सक्सेसफुल ठरलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर फीडबॅक चांगला गेलेला आहे आणि त्याच हिशोबाने या MPSCने हे पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि ह्या ज्या टेक्निकल एक्झाम होत आहेत त्याची सुद्धा प्रिलिम कंबाईन केली आहे आणि स्वतःवरचा वर्कलोड थोडा कमी करून घेतलेला आहे. तर हे फर्स्ट टाईम होत नाही आहे, याआधीच झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विल सिलेबस चेंज. बरेच जण म्हणतात सर काय सिलेबस वगैरे चेंज होणार आहे का, तर सिलेबस असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे. तसं त्यामध्ये प्रसिद्धीपत्रकात त्यांनी मेन्शन केलं की सिलेबस असेल किंवा एक्झामचा आणखीन काही डिटेल्स असतील, त्याची काही शैक्षणिक अर्हता असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या काही दिवसामध्ये रिलीज केल्या जातील, काही दिवसामध्ये पूर्ण डिटेल्स येणार आहेत. पण तत्पूर्वी एक प्रायमरी गेसवरनं असं वाटतं की सिलेबस फार असं काही चेंज होणार नाही. एखाद दुसरा सब्जेक्ट ॲड होऊ शकतो किंवा मायनस होऊ शकतो आपल्या प्रिलिममधनं. मेन्समध्ये काही चेंज होण्याचे काही चान्सेस सध्या तरी वाटत नाही आहेत. सो सिलेबस फार काही चेंजेस होणार नाही आहेत. जे जनरल MPSC करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी तर काहीच चेंज होणार नाही आहे. जे ॲग्रिकल्चर स्पेसिफिकली फोकस करतात किंवा स्पेसिफिकली फॉरेस्ट्री फोकस करतात, इंजिनिअरिंग फोकस करतात, त्यांच्यासाठी एखाद दुसरा सब्जेक्ट फक्त एक्स्ट्राचा प्लस मायनस असू शकतो. त्यानंतर हाऊ मच दिस चेंजेस मे मॅटर. जे काय बदल होतील तर त्यातले हे बदल हे किती मॅटर करतात आपल्या एक्झामवर किंवा किती इफेक्ट करतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं या आधी पण झालेलं आहे PSI, STI असिस्टंटसाठी कंबाईन प्रिलिम. तसं बघायला गेलं तर असा विशेष असा काही जास्त फरक नाही पडलेला PSI, STI आणि असिस्टंटसाठी. तर त्याच हिशोबाने मला नाही वाटत की ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी काही बावरून जायला पाहिजे. तर असा विशेष काही असा बदल किंवा असं विशेष काही असं मॅटर नाही करणार. हे प्रिलिम एक होती का सेपरेट होती, नेमके काय त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील किंवा डिसॲडव्हान्टेजेस असतील आपण स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू आणि MPSC पॉईंट ऑफ व्ह्यू दोन्ही व्ह्यूने आपण पुढे बघणारच आहोत. पण असं खूप मोठं लक्षात घेण्यासारखं किंवा कन्सिडरेबल असं काय मॅटर मला नाही वाटत आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन वॉज विल कॉम्पिटिशन फॉर प्रिलिम्स इन्क्रीज. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर मग आता फॉरेस्ट्रीवाले पण देणार तीच प्रिलिम ॲग्रीवाले पण देणार तीच प्रिलिम इंजिनिअरिंगवाले पण देणार, तर मग कॉम्पिटिशन वगैरे वाढणार का. मला नाही वाटत की कॉम्पिटिशन वगैरे खूप जास्त वाढेल. हां, वाढेल नक्कीच, काही पर्सेंटेजमध्ये वाढेल, पण वाढणार नाही याच्यामुळं की आपण मुळात जे ॲग्रिकॉस आहेत किंवा ज्यांचं ॲग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड आहे ते फक्त ॲग्री आणि फॉरेस्ट्रीलाच. जर एज्युकेशन किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर आपण इंजिनिअरिंगसाठी क्वालिफायच होत नाहीत. ठीक आहे. आणि इंजिनिअरिंगवाले ॲग्री आणि क्वालिफाय होत नाहीत. कॉम्पिटिशन इथं एक रिड्यूस म्हणजे न वाढण्याचं एक कारण हे एक आहे. दुसरे कारण असं की आपण जेवढे काही ॲग्रीचे स्टुडंट आहेत हे सगळे ॲग्रीची तर एक्झाम देतात, पण फॉरेस्ट्रीची ॲड आल्याच्यानंतर फॉरेस्टची पण सोडत नाहीत, फॉरेस्ट्रीची पण देतातच. ठीक आहे. तर त्यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आणखीन काही विशेष चेंजेस नाही केलेले, तर त्यामुळे मला नाही वाटत की कॉम्पिटिशन फार वाढेल वगैरे. ठीक आहे. थोडंफार वाढेल. ज्यांना बरेच जण असे असतात ते फक्त ॲग्रीचंच करतात, फॉरेस्ट्रीचं करत नाही किंवा फक्त फॉरेस्ट्रीचंच करतात जे ॲग्रीचं करत नाहीत. पण तरीही जर
PSI STI आणि असिस्टंटच्या एक्झामच्या पॅटर्नकडे पाहिलं तर कॉम्पिटिशन वाढण्याचे चान्सेस कमी याच्यामुळे आहेत की यांचे जे कट ऑफ लागणार आहेत हे सगळे तिन्हीचे वेगळे लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही एक्झाम जरी कंबाईन देत असाल प्रिलिम, तरी ॲग्रीच्या स्टुडंटसाठी वेगळा कट ऑफ असणार आहे, फॉरेस्ट्रीच्या स्टुडंटसाठी वेगळा कट ऑफ असणार आहे आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी वेगळा कट ऑफ असणार आहे. तर तुमचे जर हायेस्ट मार्क असतील तर तुम्ही ॲग्री, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग तिन्ही मेन्ससाठी क्वालिफाय व्हाल किंवा ॲग्री फॉरेस्ट्री दोन्हीसाठी क्वालिफाय व्हाल किंवा फक्त ॲग्रीसाठी क्वालिफाय व्हाल. जसं जसे कट ऑफ लागतील आणि जसं जसं तुमचं परफॉर्मन्स असेल एक्झाममध्ये त्यावर हे सगळं डिपेंड करेल. सो देर इज नो मॅटर ऑफ कॉम्पिटिशन. नेक्स्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन वॉज व्हॉट अबाउट प्रिफरन्सेस. तर हे प्रिफरन्सेस काय, तर हे सांगत होतो मी तुम्हाला की ते तुम्हाला प्रिफरन्स विचारतील. तुम्हाला प्रीचा जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेसच तुम्हाला ते प्रिफरन्स विचारतील की तुमचा प्रिफरन्स काय असणार आहे, की तुम्हाला तिन्ही एक्झाम द्यायच्यात का फक्त 2च द्यायच्यात मेन्सच्या. ठीक आहे. आणि तिथून पुढे जेव्हा तुम्ही मेन्स द्याल त्यावेळेस तुम्हाला किंवा इंटरव्ह्यू द्याल त्यावेळेस तुम्हाला ते प्रिफरन्स विचारलं जाईल की तुम्हाला पोस्ट कुठली पहिल्यांदा पाहिजेत. ॲग्रीची पहिल्यांदा पोस्ट पाहिजेत का फॉरेस्ट्रीची पाहिजेत, की ॲग्रीमधली क्लास 1 आधी, नंतर फॉरेस्ट्रीमधली क्लास 1 आधी, नंतर ॲग्रीमधली क्लास 2. ॲज यू विश, जसा पाहिजे तसा प्रिफरन्स तुम्हाला देता येईल. ठीक आहे. तर हे प्रिफरन्सेसचं जे आहे हे जसं जसं पुढे एक्झाम सुरू होतील आणि जसं जसं फॉर्म येतील किंवा ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज होतील तसं तसं बऱ्याच जणांच्या मनातले हे डाऊट क्लिअर होत जातील. ठीक आहे. सो द नेक्स्ट स्लाइड इज रिगार्डिंग ओल्ड सिलेबस. आता सिलेबसमध्ये काय काय चेंजेस होणार आहेत मॅक्झिमम बघा. थोडेफार चेंजेस होतील असं तुम्हाला म्हटलं होतं. आता हे सगळं काही ऑथेंटिकली आणखीन MPSCने रिलीज केलेलं नाही आहे. हा सगळा गेस आहे आणि मला नाही वाटत हा गेस अत्यंत जास्त चुकीचा किंवा अत्यंत जास्त लेवललेस आहे. थोडासा याच्यामध्ये किंचित 19-20 फरक असू शकतो, पण मला तरी आत्ता वाटतं, आत्ताच्या या सिच्युएशनवरनं असं वाटतं की सिलेबस असा राहील. ठीक आहे. तर जुना सिलेबस काय होता ॲग्रीसाठी, मराठी होती, इंग्लिश होती, जनरल सायन्स होतं. आणि तर मित्रांनो जनरल सायन्समध्ये नेमकं काय होतं, तर जनरल सायन्समध्ये ॲक्च्युली महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर करंट अफेअर्स, त्यानंतर पॉलिटी आलं, इकॉनॉमिक्स आलं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या जनरल सायन्समध्ये. त्यानंतर फॉरेस्ट्रीसाठी काय होतं, फॉरेस्ट्रीच्या प्रिलिमसाठी मराठी होतं, करंट अफेअर्स होतं आणि इंग्लिश होतं आणि ॲडिशनल काय होतं, हे जनरल मेंटल ॲबिलिटी जी होती ही. ठीक आहे. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये नेमकं काय काय, लॉजिकल रिझनिंग असायचं, ॲनालिटिकल ॲबिलिटी असायची आणि बेसिक न्यूमरसी असायची. त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी काय होतं सिलेबस, आधी इंग्लिश, मराठी, GS आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड. तर यामध्ये इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडला 60 मार्क असायचे, GSला 20 मार्क असायचे आणि इंग्लिश मराठीला 10-10 मार्क असायचे. असं काहीतरी रफली डिस्ट्रीब्युशन होतं. आता काय किती मार्काला असायचे याचा काही संबंध नाही आता, कारण हे सगळं बंद पडलंय. ठीक आहे. हे सगळं जुनं आहे. हे जर तुम्ही सिलेबस पाहिला मित्रांनो ओल्ड, तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हे जे काही मी स्क्वेअर केलेले आहेत 3 टॉपिक्स, ठीक आहे, ॲग्रिकल्चर जे की बाकी दोन्हीमध्ये नाही आहे, हे LR किंवा हे जे मॅथमॅटिकल पार्ट आहे हा बाकी दोन्हीमध्ये नाही आहे आणि हा इंजिनिअरिंगचा ॲप्टिट्यूड या वरच्या 2मध्ये नाही आहे. तर जेव्हा आता कंबाईंड प्रिलिम होईल तर ह्या गोष्टी वगळल्या जातील. ऑब्व्हियसली ॲग्रिकल्चरचा पार्ट वगळला जाईल आणि इंजिनिअरिंगचा पार्ट वगळला जाईल प्रिलिममधनं. ठीक आहे. आणखीन काय होईल, उरलेल्या सगळ्याच गोष्टी मग त्या येतील. ठीक आहे. मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश हे तर कॉमनच आहे. GS इथं आहे आणि इथं आहे, त्यामुळे GS पण घेतलं. ठीक आहे. GS फक्त फॉरेस्ट्रीच्या प्रीला नव्हतं, ते फॉरेस्ट्रीच्या मेन्सला असायचं. तर आता प्रीला पण असणार आहे, एक असा अंदाज आहे माझा. आणि एक जी गोष्ट आहे जनरल मेंटल ॲबिलिटी किंवा लॉजिकल रिझनिंग, त्याच्यात आपण गणित, अंकगणित असं म्हणतो बरेच वेळा, तर हा जो पोर्शन आहे हा सुद्धा ॲड होईल. तर हे जर उरलेल्या गोष्टी जर ठेवल्या आपण, इंग्लिश मराठी जे की कॉमन आहेत, त्यानंतर GS ही पण कॉमन आहे आणि ही अंकगणित हा जर पोर्शन ठेवला तर एकूणच एवढा सिलेबस होतो. आणि हा सिलेबस कदाचित ज्या नवीन पॅटर्ननी कंबाईंड प्रिलिम होणार आहे त्याला असू शकतो. ठीक आहे. असू शकतो म्हणतोय आम्ही, आणखीन ऑथेंटिक काही नोटिफिकेशन आलेलं नाही, पण एक गेस असा आहे बऱ्याच सिनियर्सचा, माझ्यासोबतच बरेच काही माझ्या सिनियर्सशी पण मी चर्चा केली, तर सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की इंग्लिश मराठी जनरल सायन्स एक असू शकतं आणि जनरल मेंटल ॲबिलिटी एक असू शकतं. तर ॲग्रीवाल्यांसाठी स्पेसिफिकली काय बदल झाला, इंग्लिश मराठी तर ऑलरेडी होतं, GS पण होतं, फक्त ॲग्रिकल्चरच्या जागी काय आलं, अंकगणित आलं. फॉरेस्ट्रीवाल्यांसाठी काय बदल झाला, इंग्लिश मराठी तर कॉमन होतं, ठीक आहे, करंट अफेअर्स आता ते GSमध्ये येतच असतं करंट अफेअर, ठीक आहे, फक्त GS आलं आणि जनरल मेंटल ॲबिलिटी ऑलरेडी होती.
त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसवाल्यांसाठी काय चेंज झाला, तर इंग्लिश मराठी GS तर कॉमन होतं, इंग्लिश मराठी आणि GS, मग यांच्यासाठी काय झालं, फक्त जनरल मेंटल ॲबिलिटी एवढंच एक ॲड झालं. ठीक आहे, तर असं फक्त एक पार्ट कुठला तरी थोडा बहुत ॲड झालेला आहे. तर याचं कसं डिस्ट्रीब्युशन असणार आहे किंवा हे कोणतं किती मार्काला येणार आहे, मराठी किती मार्काला असेल, इंग्लिश किती मार्काला असेल, GSचं काय असणार आहे वेटेज किंवा जनरल मेंटल ॲबिलिटीचं काय वेटेज असणार आहे, हे आणखीनही रिलीज नाही केलेलं, त्यामुळं याच्यावर काही बोलू शकत नाही. सध्याचं एवढं सांगू शकतो की हे पार्ट येऊ शकतात एक्झाममध्ये, प्रिलिममध्ये. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी आहे. सो प्रिपेअर इन दॅट वे. सो नेक्स्ट स्लाईडवर आपण बघूया. तर आपण आता बघूया ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. तर ह्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, MPSCच्या साईडनी काय व्ह्यू आहे, स्टुडंटच्या साईडनी काय फायदा आहेत किंवा काय डिसॲडव्हान्टेजेस हे आपण बघूया. ठीक आहे, मेन्स तर 3 वेगळ्या होतीलच, पण ज्या 3 प्रिलिम घेण्याचे जे काही कष्ट होते ते वाचले आणि एकाच प्रिलिममध्ये आता त्यांचं 3ही डिपार्टमेंटचं काम होऊन जाईल. तर यामुळे काय होईल, इंटिग्रेटेड एफर्ट्स. ठीक आहे, इंटिग्रेटेड एफर्ट्स असल्यामुळं लेस एफर्ट्स लागतील सगळ्यांचे. एकदाच एक्झाम घेतल्यामुळं कमी एफर्ट्स लागतील. कुणासाठी, आपल्यासाठी पण ते सोपं आहे आणि MPSCसाठी पण. ठीक आहे, आपल्यासाठी कसं लेस एफर्ट्समध्ये, आता जर तुम्हाला ॲग्रीची प्रिलिम तुम्ही देणार असाल आणि ती जर तुमची चुकून निघली किंवा नाही निघली, तरी पण जेव्हा फॉरेस्ट्रीची ॲड येते तेव्हा पुन्हा आपल्याला वाटतं की नाही आपण फॉरेस्ट्रीचं पण फॉर्म भरायला पाहिजे, पुन्हा फॉरेस्ट्रीचा फॉर्म भरायचा, पुन्हा फॉरेस्ट्रीची वेगळी तयारी करायची किंवा ॲग्रीची पुन्हा वेगळी तयारी करायची. असं आता करायची तुम्हाला गरज नाही पडणार. फक्त तयारी करायची जनरल व्ह्यूनी आणि प्रिलिम फक्त काढायची. मग मेन्स तर तुमच्या हातात आहे कुठली द्यायची आणि कशी द्यायची ते. ठीक आहे, तर आपल्यासाठी पण 3 वेगळ्या किंवा 2 वेगळ्या प्रिलिमची तयारी करण्याऐवजी एकाच प्रिलिममध्ये आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर फीस सेविंग. मूळ मुद्दा असा आहे स्टुडंट पॉईंट ऑफ अँगलनी की हे जर ॲग्री आणि फॉरेस्ट्रीच्या वेगवेगळ्या एक्झाम असत्या तर त्यांच्यासाठी वेगवेगळे फॉर्म आले असते, वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट आल्या असत्या, पण मग आपल्याला फीस पण डबल भरावी लागली असते. ठीक आहे, बरं फीस भरून चालत नाही. फीस भरल्याच्यानंतर आपण सेंटरला जातो. बऱ्याच वेळा हे ॲग्री फॉरेस्ट्रीचं सेंटर औरंगाबाद, पुणे सारख्या ठिकाणी असतं. मग त्या ठिकाणी जाण्याचं एक्सपेंडिचर किंवा जो खर्च आहे, ट्रॅव्हलिंगचे असतील किंवा राहण्याचा असेल एक दिवस आधी, हे सगळ्या गोष्टींचा जो खर्च आहे हा सगळा पण आपला वाचणार आहे. ठीक आहे, एकच एक्झाम असल्यामुळे आपल्याला फक्त 1 टाईम इन्व्हेस्ट करायचं आहे. तर हा एक फायदा आहे. त्यानंतरचा ॲडव्हान्टेज असं म्हणलं जाऊ शकतं की रिड्यूस्ड वर्कलोड फॉर MPSC. MPSCसाठी हा 3 वेगवेगळे एक्झाम कंडक्ट करण्यापेक्षा एकच एक्झाम कंडक्ट करून त्यांचं काम होऊन जाते. त्यामुळे त्यांचं जे वर्कलोड आहे ते कमी होते. त्यामुळं कदाचित MPSC आणखीन इफिशियंटली काम करेल. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट वॉज इंटिग्रेशन कॅन कम विथ अ कोऑर्डिनेशन. ठीक आहे, बऱ्याच वेळा असं होतं कोऑर्डिनेशन थोडंफार कमी जास्त होतं. MPSCकडनं म्हणा किंवा रिझल्ट लागण्यामध्ये कधी डिले होतात, कधी केस वगैरे पडतात. तर आता हे तिन्ही डिपार्टमेंट एकत्र असल्यामुळं त्यांच्यावर पण प्रेशर असणार आहे की हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि वेळेमध्ये झालं पाहिजे, एका वर्षाच्या आत पूर्ण झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की इंटिग्रेशन असल्यामुळं थोडंसं कोऑर्डिनेशन आणखीन कामामध्ये येईल. ठीक आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मे इन्क्रीज. बऱ्याच वेळा कसं होतं बघा, जर ॲग्रिकल्चरची रिक्वायरमेंट नसेल किंवा थोडीफार असेल तर MPSC पण एक्झाम कशाला घेईल, जर 30, 40, 50 जागांची असेल तर. असं होतं की बऱ्याच वेळा कसं होतं बघा, जर रिक्वायरमेंट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटची किंवा कुठल्या एका डिपार्टमेंटची जर आली, ठीक आहे, तर ती एक्झाम MPSC घेते, जर नाही आली तर घेत नाही. पण आता असं आहे की तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटचे रिक्वायरमेंट तर दरवर्षी येणार, राईट. मग कुठल्या ना कुठल्या एका डिपार्टमेंटसाठी ती एक्झाम घेणंच आहे आणि 3ही डिपार्टमेंटसाठी कंबाईंड प्रिलिम असल्यामुळे घेणंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जी फ्रिक्वेन्सी आहे ॲडव्हर्टाइजमेंटची येण्याची, ठीक आहे, ती दरवर्षी येईल किंवा त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढेल. कारण बघा, आय गेस 2016ला ॲग्री MPSC आली, त्यानंतर 17ला आली आणि 2018ला आली, अशा 3 एक्झाम झाल्या. पण 2016च्या आधी कधी आली कोणाला आठवतं का? तर ऑलमोस्ट 5-6 वर्षापूर्वी ती आलेली होती. ठीक आहे, म्हणजे मधले 5-6 वर्ष काही एक्झाम नव्हती. बरं आता 2018च्या नंतर आली आहे का? नाही, 19ला नाही, आणि 20ला काही येण्याचे चान्सेस वगैरे सध्या त्यावर काही बोलता येणार नाही. तर हे असं म्हणजे जे इर्रेग्युलॅरिटीज होत्या, कधी येईल किंवा कधी नाही, तर हे थोडंसं कमी होईल मला वाटतं. कारण कंबाईन असल्यामुळं दरवर्षी काही ना काही रिक्वायरमेंट येतच राहतील. 30 येतील, 40 येतील, 100 येतील, 200 येतील, ते नाही मॅटर करणार. पण एक्झाम ह्या येत राहतील आणि आपण थोडं एंगेज राहू एक्झामच्या या सर्कलमध्ये. ठीक आहे, तर मला असं वाटतं की फ्रिक्वेन्सी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ही येईलच, थोडीशी वाढेलच असं मला वाटतं. ठीक आहे, तर हे सगळे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? डिसॲडव्हान्टेजेस आहेत रिड्यूस्ड अपॉर्च्युनिटीज. बऱ्याच वेळा असं होतं की जर ॲग्रीची प्रिलिम नाही निघली तर आपण आणखीन जोमानं अभ्यास करून फॉरेस्ट्रीची प्रिलिम काढू शकलो असतो. पण आता जरी कंबाईन होणार आहे, म्हणजे एकच होणार आहे, तर आपल्याकडे फक्त एकच चान्स आहे, हुक ऑर क्रूक. ठीक आहे, हुक ऑर क्रूक. तुम्हाला ती एक प्रिलिम काढणं आहे, नाही तर मग तुम्हाला पूर्ण वर्षभर थांबून नेक्स्ट इयरला जी काय ॲड येईल, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला वेट करणार आहे. ठीक आहे, सो हुक ऑर क्रूक सिच्युएशन विल बी देअर ॲटलिस्ट वन्स इन अ इयर. ठीक आहे, तुम्हाला
ऑपॉर्च्युनिटीज थोडेसे कमी झाल्यात आणि तुम्हाला एकाच परीक्षेचा अभ्यास फार जास्त जीव लावून करावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेबस ॲडिशन फॉर प्रिलिम्स, जसं की आपण पाहिलं एखादा पॉईंट सगळीकडेच वाढलेलं आहे. जसं ॲग्रीसाठी आधी ॲग्री होतं प्रिलिमला, तर ते काढून आता दुसरं काय जे की अंकगणित नव्हतं ते येऊ शकेल बरं, चान्सेस आहेत. तसं फॉरेस्ट्रीला पण किंवा इंजिनिअरिंगला पण एखादा पॉईंट वाढलेला आहे. तर थोडंफार सिलेबस ॲडिशन झालेला आहे. तर हा एक काइंड ऑफ स्मॉल डिसॲडव्हान्टेज असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट असा आहे की प्रिफरन्सेस देताना थोडासा आणखीन जास्त विचार वगैरे करावा लागणार आहे. तर त्याबद्दल आपण एक सेपरेट नंतर व्हिडिओ बनवूया किंवा नंतर आणखीन एकदा डिस्कशन करूया. पण प्रिफरन्सेस भरताना तुम्हाला नक्कीच विचार करावा लागणार आहे आणि प्रिफरन्सेसचं भरपूर तुम्हाला त्यासाठी भरपूर सिनियरचं मार्गदर्शन वगैरे घ्यावं लागणार आहे. तर हे काइंड ऑफ याला डिसॲडव्हान्टेजेस तर नाही म्हणता येणार प्रिफरन्सला, पण थोडासा जास्त विचार करावा लागणार आहे. थोडीशी जास्त एनर्जी तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे, इन्व्हेस्ट करावी लागणार आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल हे होतं ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस या सगळ्या चेंजेसबद्दल. तर कंबाईंड टेक्निकलची प्रिलिम होणार आहे. तर आय थिंक आपण याला काही विरोध करायचा किंवा सपोर्ट करायचा असं मी याच्याबद्दल काय बोलणार नाही. पण मला वाटतं जे काय होतं ते व्यवस्थित होतं आणि आपण या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार न करता ठीक आहे, आपण आपला अभ्यास जो आहे जनरल सायन्सचा किंवा आपल्या ॲग्रीचा तो कंटिन्यू करायला पाहिजेत किंवा या विचारामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण अभ्यासावर जास्त फोकस करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. तर जाता मी एवढंच म्हणेल की थ्रू आउट ऑल युअर कन्फ्युजन अँड टेन्शन अँड डू द डॅम हार्डवर्क, कारण हार्डवर्कला पर्याय नाही. जर तुम्ही हार्डवर्क केलं तरच तुम्ही यशस्वी व्हाल. सो दिस इज वॉट आय कॅन से. सो जाता पुन्हा एकदा मी म्हणेल की आपलं जे ए फॉर ॲग्रिकॉस यूट्यूब चॅनल आहे याला सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणखीन तुमच्या काही मित्रांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला नक्की मला मदत करा. सो थँक्यू सो मच.